नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर आजच्या विशेष एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत, चिमणी सर्वभक्षी पक्षी आहे का? अर्थात चिमणी शाकाहारी की मांसाहारी? चिमणी पक्ष्यांच्या बाबतीत असा काही प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल. या प्रश्नाचा उलगडा आज आपण या एपिसोडच्या माध्यमातून करणार आहोत. भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी, नर चिमणा, मादी चिमणी परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी असतो. कानाजवळ पांढरा चोचकाळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग असतो. डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते. तिला भारतात तपकिरी असे देखील म्हटले जाते. हा पक्षी हिमालयाच्या 2000 मीटर उंचीपर्यंत तसेच भारतभर सर्वत्र आढळतो. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतर देशातही आपल्याला आढळून येतो. माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न, सूर्यफुलांच्या बिया असे सर्व प्रकारचे खाद्य तो खातो. चिमणी शाकाहारी आणि मांसाहारी देखील आहे, कारण ती कीटक सुद्धा खाते. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा हा पक्षी अशी ओळखही या पक्षाची आहे. गवत, कापूस, पिसे मिळतील त्या वस्तू वापरून घराची छत, वळसणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधणारा हा पक्षी आहे. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी टिपके असलेली 4 ते 5 अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नरमादी घरटे बांधण्यापासून अंडे उगवण्यापर्यंत पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. चिमण्यांचे आयुष्य 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत असते. ज्ञात असलेली सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास 2 दशके जगली. त्याचबरोबर नोंद असलेली सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी 23 वर्ष जगली. अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षांची तोड खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषतः शहरांमध्ये मोबाईल टॉवरमधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची, अन्नाची अनुपलब्धता, शहरांतील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेलचे चिन्ह दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन पक्ष्यांबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.